पूजा खेडकरनं तब्बल 12 वेळा स्वतःच्या नावात फेरफार करत परीक्षा दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय। IAS होण्यासाठी पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांनी 7 वेगवेगळी नावं धारण केल्याचं UPSCच्या चौकशीतून समोर आलंय। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे। इंग्रजी भाषेतून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचं आता तपासातून पुढे आलंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून घेऊया। निलेश, अत्यंत धक्कादायक प्रकार हा आणखी एक त्यांचा कारनामा की तब्बल 12 वेळा स्वतःच्या नावात फेरफार करत UPSCचे अटेम्प्ट। नक्कीच खरं तर UPSCचे जे 9 अटेम्प्ट त्यांनी दिल्याच्या दरम्यान त्यांनी 12 वेळा स्वतःचे नाव बदलले आहे। खरं तर 2012ला त्यांनी सुरुवात केली नाव बदलायला आणि शेवट त्यांनी 2023 पर्यंत नाव बदलायचा सिलसिला चालू ठेवला होता। त्यामध्ये त्यांनी 19 वेळा खेडकर पूजा दिलीपराव असे नावात बदल केला होता। तर 3 वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असंच नावात बदल केला होता। तर 7 वेळा तब्बल त्यांनी पूजा दिलीप खेडकर असं नावात चेंज केलं होतं। एकूण जर पाहिलं तर 2 वेळा वडिलांचे नाव बदलण्यात आले आणि तिथून पुढे 4 वेळा आईच्या नावात बदल करण्यात आला होता। असं जवळपास 9 ते 12 वेळा त्यांनी नाव बदलल्याचं आता माहिती समोर आलेली आहे आणि या दरम्यानच त्यांनी UPSCची परीक्षा दिल्याचा समोर आलेला आहे। आता यावरच दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत आणि अजूनही या प्रकरणात सखोल चौकशी करून पूजा खेडकर बाबतची माहिती समोर येणार आहे। नक्कीच अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार आहे। तूर्तास धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।